हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, महाराष्ट्र आपण म्हणतो खूप असं पुढे गेलेला राज्य आहे. म्हणजे डेव्हलप्ड म्हणा, इथे सगळे दृष्टीनं पूर्वीपासूनच पुरोगामी. तसं असताना तिथे आज पण हुंडाबळी होते का, हा एक प्रश्न आहे. आता नुकतंच गाजलेले प्रकरणावर मी बोलणार आहे आणि आपली मतं पण मला पाहिजे. त्याच्याबद्दल थोडक्यात मी माहिती सांगते. नुकतंच वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली असं वाचायला मिळते. नंतर तिचे अंगावरचे रक्त साखळलेले डाग वगैरे बघून तिचे काय म्हणू, मरणाबद्दल किंवा मृत्यूबद्दल डाऊट यायला लागले. म्हणजे ही काही हत्या आहे का मर्डर आहे असं. आता ही वैष्णवी हगवणे कोण? हिचा माहेरचं आडनाव होतं कसपटे. लव्ह मॅरेज. आणि राजेंद्र हगवणे आपल्याला माहीत आहेत, राजकारणी आहेत. आणि त्यांचे बायकोचं नाव आहे लता, मुलगी आहे करिश्मा आणि त्यांना 2 मुलं, शशांक आणि सुशील. आणि शशांकचं लव्ह मॅरेज झालं वैष्णवी बरोबर. बघा, लव्ह मॅरेज. वैष्णवीचे वडील इंटेन्सिव्हमध्ये ॲडमिट असताना ती शशांक बरोबर पळून गेलेली आहे. नंतर सासरचे मंडळी म्हणाले, आमचं एक प्रतिष्ठित घराणं आहे, पॉलिटिकल फॅमिली आहे, आमचे स्टेटसला शोभेल असं लग्न करून द्यायला पाहिजे वगैरे म्हणून लग्न झालं. लग्नात काय काय दिलं बघा. 51 तोळे सोनं, 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदी, ती पण 50-1 लाखाची असेल. आणि अगदी थाटामाटात लग्न करून दिलं. लव्ह मॅरेज, तरी ह्यांचे स्टेटसला शोभण्यासारखं ते अरेंज करून दिलं. लग्न होऊन आल्यावर हिला सासरी सगळे त्रास द्यायला लागले असं ऐकायला आले. त्यामुळे तिनं नोव्हेंबर 24ला पण 24 साली नोव्हेंबरमध्ये तक्रार नोंदवलेली होती. आता 25मध्ये तिची आत्महत्या झालेली आहे. हे त्याच्या आधी ते तिनं सांगितले की खूप तिला सासरी त्रास होतो, नणंद करिश्मा त्रास देतीये आणि सासू लता आणि सासरे आणि नवरा ह्यांचा त्रास होतो म्हणून हे तिनं तक्रार पण तेव्हा दिलेली आहे. पण राजकीय पार्श्वभूमी होती, त्यामुळे एवढं सिरियसली घेतलं गेलं नाही. त्याच्याशिवाय नंतर ती माहेरी पण आलेली होती. आणि नंतर आता तिला 9 महिन्याचा मुलगा पण आहे, आपल्याला माहीत आहे. असं हे सगळं तिनं माहेरी सांगितलेलं होतं असं म्हणतात ते. परत तिचे आईवडिलांनी तिला सासरी नांदायला पाठवलं. हे पण बरोबर आहे का? आता हे मला इथे बोलायचं आहे. म्हणजे कुठेतरी प्रत्येक जण चुकतो. आता इथे चूक एक म्हणजे हे बघा, तिनं लव्ह मॅरेज केलेलं आहे. त्याच्याशिवाय नंतर तिला त्रास व्हायला लागला तेव्हा ती
परत येऊन घरी सांगितलेलं आहे, परत समजून काढून हे करून त्यांनी पाठवलेलं होतं. आणि नंतर काय घडलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि तिचं मरण झाल्यावर तिचं नवरा, सासू, नणंद हे तिघांना आधी अरेस्ट केले पोलिसांनी. सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हे बरेच दिवस, म्हणजे आज सकाळी ते सापडलेले आहेत आणि आज सकाळी त्यांना अरेस्ट केलेलं आहे. आता ही आत्महत्या असली, ह्यांचा काही त्रास नसले तरी हे लोक एवढे दिवस मिसिंग का होते, सापडत का नव्हते, हा पण एक प्रश्न आहेच. आता ह्याचे पुढे इथे कोणाचं चुकते किंवा अशा घटना घडू नये, घडलेलं हे अतिशय वाईट झालं. पहिली गोष्ट, मुलींना, आईवडिलांना, प्रत्येक आईवडिलांना वाटते आपले मुलीनं शिकावं, आपले पायावर व्यवस्थितपणे उभं राहावं. म्हणून हिचे पण आई वडील प्रयत्न करत होते. त्यामुळे मुलींनी पण आधी शिक्षण पूर्ण करावं, तर सोडून असलं काही लव बिव करत जाऊ नये, व्यवस्थित शिकावं, आपले पायावर आपण उभं राहावं. हे पहिलं पॉइंट. मला काय वाटतंय बघा, तुम्ही काय माझ्याबरोबर एग्री होता नाही. पहिल्यांदा मुलींनी, आता काही पूर्वीसारखे बालविवाह नाहीयेत, त्यामुळे मुलींना काही कळत नाही बाबा, असं काही नाहीये. हल्ली सज्ञान आहेत मुली, आणि हल्ली आपण मुलींनाही मुलांसारखंच शिक्षण देतो. सरकार पण खूप मदत करते मुलींनी शिकावं म्हणून. त्यामुळे प्रत्येक मुलींना व्यवस्थित शिकावं, आपले पायावर उभं राहावं. आता आई वडिलांचं एवढा हुंडा द्यायचं, 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, त्याच्याशिवाय चांदी, आणि एवढे थाटामाटात लग्न करून देणं. आता माझं मत, एवढ्या लग्नाला खर्च करून एवढ्याला हुंडा बिंडा देण्यापेक्षा आपण आपल्या मुलीला व्यवस्थितपणे आपले पायावर उभं करावं, माझं मत. तिला सेटअप काढून द्या, तिचे नावावर काहीतरी करून द्या. तुम्हाला आहे ना तुमच्याकडे पैसा, ठीक आहे, द्या तुम्ही. पण कसं द्या, आपल्या मुलीला तिचे पायावर उभं करा. तिला काहीतरी सेटअप काढून द्या, तिचे नावावर कुठलं तरी बिझनेस काढून द्या, तिला काहीतरी हे करा ना. त्यामुळे हे बघा, सरकारनं तरी पूर्वीच काढून काढलेला आहे, हुंडा देणं आणि घेणं दोन्ही चुकीचं आहे. त्यामुळे घेतलेला दोषी आहे, तेवढाच दिलेला पण दोषी आहे. माझं तर मत आहे, मुलींनी पण, आई वडिलांनी तर आहेच, मुलींनी पण असं ठरवायला पाहिजे, हुंडा मागणारे मुलाशी मी लग्न करणार नाही. मला असं म्हणायचं नाहीये आपण मुलाकडच्यांना मदत करत नाही, आपणही शिकायचं, पायावर उभं राहायचं, आपलं घरदार करायला आपण खांद्याला खांदा देऊन त्याला मदत करायची. पण हुंडा देणं नाही. मी हुंडा देणं नाही म्हणते, तसंच मी म्हणतेय एखाद वेळेस लग्न मोडलं तर अल्युमिनी पण मागायची नाही. मी दोन्हीलाही विरोध आहे माझा. हुंड्यालाही विरोध आहे, अल्युमिनीलाही विरोध आहे. त्यामुळे पहिली चूक तिची, तिनं शिक्षण घ्यायला पाहिजे होतं, आपले पायावर उभं राहायला पाहिजे होतं. नंतर आई वडिलांनी पण एवढं हुंडा मागणारे लोकांशी आपल्या मुलीचं लग्न करून द्यायला नको होतं. हे बघा, ग्रीड असते का नाही, ही कधीच संपत नाही. आणि असं म्हणतात ते हगवणे कुटुंबाची म्हणे संपत्ती 100 कोटींवर आहे, तरी किती त्यांना हव्यास बघा.
सुनेकडनंही पैसे मिळावे म्हणून. त्यामुळे अशा कुटुंबाशी आपल्या मुलीचं लग्न करून देणं आईवडिलांची पण चूक आहे. आणि ती तिथे जमत नाही, तिला होत नाही म्हणताना तिला आणून तिला सपोर्ट करायला पाहिजे. हे बघा, इथेपर्यंत मारहाण होते म्हटल्यावर आपण आपल्या मुलीला सासरी पाठवू नये, माझं मत आहे. तोपर्यंत ठीक आहे बाबा, गेल्यावर ॲडजस्ट व्हायला वेळ लागते. मी पण सांगते मुलींना, नाही जरा समजून घ्या, खाणे पिण्यात काही फरक असतो, ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे. पण जिथे मारहाण होतीये, जीवावर बेतायला लागले, मग आईवडिलांनी तिला माहेरी आणायला पाहिजे होता, परत सासरी पाठवायला नको होता. आता सासरच्यांचं तरी त्यांचं तर चुकलेलंच आहे. सुनेला आपण आणतो घरी, ती घरातली एक नवीन मेंबर म्हणून येते, मग तिच्यावर मारहाण करायची, तिला त्रास देणं हे योग्य आहे का? नाहीये. त्यांचंही चुकलेलं आहे. त्यामुळे मला वाटते प्रत्येक मुलीनं व्यवस्थित शिकून घ्यावं. एक ते नोकरी करा किंवा स्वतःचा काहीतरी उद्योग करा, स्वतःचं सेटअप करा, आपल्या पायावर उभा राहावा. आणि एखाद वेळेस लग्न झालं बाबा, पुढे तुम्हाला होत नाही, म्हणजे अगदी वैष्णवीला त्रास व्हायला लागला, एवढा त्रास होतो असं कळतं की आपल्याला ॲट द एंड ऑफ द डे, ते आपण सरळ वेगळं व्हायला पाहिजे. जीव देणं हा काही मार्ग नव्हे. इथे तिला का वाटलं नसेल, आपलं 9 महिन्याचा मूल आहे, त्या मुलाबद्दल का तिला वाटलं नसेल? आपल्याला सुद्धा हळहळ वाटते त्या मुलाकडे बघितल्यावर. असं असताना ती आई असून मुलाचा सुद्धा विचार न करता कसं तिनं स्वतःला संपवलं असेल? आपल्याला काय वाटतं ह्याच्याबद्दल? एक म्हणजे आपण सगळे आजपासून ठरवायचं आहे, हुंडा द्यायचाही नाही, घ्यायचाही नाही. मी तुम्हाला म्हणते तेव्हा आम्ही एक पै सोडा, एक चमचा सुद्धा रुखवताचे रूपानं सुद्धा घेतलेलं नाही. नाही ते उद्या मला कॉमेंटमध्ये लिहाल तुम्ही, मॅडम तुम्ही नाही का घेतलात? नाही, काहीही घेतलेलं नाही. हुंडा तर सोडा, रुखवतात एक चमचा सुद्धा घेतलेला नाही. का माझ्या घरात माझी भांडी चिक्कार आहेत आणि काय हवं तर घ्यायला आम्ही फिट आहोत, आम्ही घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकानं हे ठरवायला पाहिजे, हुंडा द्यायचाही नाहीये, हुंडा घ्यायचाही नाहीये. इन द सेम वे कधी कधी दुसरे टाईप्स होते. मुली पण लग्न झाल्यावर मुलांना त्रास देतात, आपण बघितले नुकतंच. त्यामुळे अल्युमिनी पण मागायची नाही, घ्यायची नाही, द्यायची नाही. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल? प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. हॅव ए गुड डे.